जय हिंद मित्रांनो, वेलकम बॅक टू एक्झाम स्टोरी. तर मित्रांनो, आजपासून आपण सुरू करणार आहोत आपली कंबाईन 2025 ची PYQ महारिव्हिजन सिरीज, ज्यामध्ये आपण 2012 पासून चे 2024 पर्यंत जे पण PYQs आहेत त्याला मराठी व इंग्लिश मध्ये अनालिसिस करणार आहोत. आणि याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आपली करंट अफेअरची सिरीज पण चालू आहे, त्याची पण PDF तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जाईल. आता सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक आयडिया देतो की एक्झॅक्टली आपण करणार काय आहोत. 2013, 12, 13, 14, 15 आणि 16 ह्या वर्षी ASO, STI, PSI हे पेपर न सेपरेटली व्हायचे, स्वतंत्रपणे व्हायचे. म्हणजे आपण ह्या 2012 पासून ते 16 3 × 5 केलं तर प्रत्येक वर्षी वेगवेगळे पेपर व्हायचे. तर असे 15 पेपर डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर 17 पासून ते 2024 ह्या म्हणजे 2017 पासून पॅटर्न चेंज झालता. ह्या तिन्हीसाठी एकच पेपर असायचा. आणि बघा, 2012 मध्ये जवळपास 150 प्रश्न असायचे आणि 1.5 घंटा असायचा. ठीक आहे. 2017 पासून ते 100 प्रश्न चालू केलेले होते त्यांनी. ठीक आहे. तर जवळपास आपण 15 प्लस हे 2017 ते 2024 चे 8 असे 23 प्लस पेपर आपण डिस्कस करणार आहोत. आणि जवळपास किती 2000 पेक्षा जास्त PYQs आपण डिस्कस करणार आहोत. कारण की हे बघा, ह्या वर्षी आपल्याला 150 असे प्रश्न होते. म्हणजे 115 पेपर आपण 150 प्रश्न असणाऱ्याचे करणार आहोत. आणि 100 वाले आपण किती 8 पेपर करणार आहोत. ठीक आहे. तर रफली किती होतात आपले? ठीक आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता ह्या सिरीज मध्ये ना एक लक्षात ठेवा, मी तुमचे फक्त GS चे प्रश्न डिस्कस करणार आहे, कारण की मॅथ आणि रिझनिंग मध्ये माझा काही एवढा स्ट्रॉंग होल्ड नाहीये. ओके. तर सुरू करण्याच्या आधी अजून एक सांगायचं आहे की ज्यावेळेस पेपर आपण प्रश्न वाचतो, तर प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. कमेंट मध्ये आन्सर द्या किंवा तुम्ही तुमचं आन्सर डिसाईड करून ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला वाटलं तर स्पीड 1.5 करून पण तुम्ही लेक्चर पाहू शकतात. ठीक आहे. मी तर सजेस्ट करेन 1.5 मध्ये पहा, जेणेकरून तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल फास्ट मध्ये. वातावरणाचा किती भाग नत्र वायूने व्यापलेला आहे? हाऊ मच ऑफ ॲटमॉस्फिअर इज फॉर्म्ड ऑफ नायट्रोजन? तर नायट्रोजन मुळे 4/5 ॲटमॉस्फिअर व्यापलेला आहे. म्हणजे 78 पॉइंट किती 78% आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन आहे. आता बाकीचे कोणकोणते आहेत? प्राणवायू किती पर्सेंटेज मध्ये आहे? प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन, तर तो आहे 20.9%. आर्गॉन किती आहे? 0.90%. कार्बन डायऑक्साइड किती आहे? तर 0.03% आहे. बाकी इतर गॅसेस किती टक्के आहे? तर ते 0.17% आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाहीये विचारलंय. ठीक आहे. नॉट एक्सपेक्टेड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे आपल्या लक्षात येणार आहे काय? इको फ्रेंडली फार्मिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये रासायनिक घटकांचा आणि कीटकांचा वापर केला जात नाही. तर ऑप्शन आहे 3, यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड इन्सेक्टिसाइड. तर आपण केमिकल फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइड वापरतो, त्या फार्मिंगला काय म्हणतात? तर त्या फार्मिंगला म्हणतात कमर्शियल फार्मिंग. ठीक आहे. कमर्शियल फार्मिंग. आता बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टीची प्रॅक्टिस केल्या जाते? तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये क्रॉप रोटेशन केलं जातं, म्हणजे पीक फेर पालट. त्यानंतर कंपोस्टिंग केलं जातं. हरित खतांचा वापर केला जातो, म्हणजेच ग्रीन मन्युअरचा वापर केला जातो. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विषाणूंच्या संसर्गाचे एड्स होतो. इन्फेक्शन बाय द रिकाम जागा कॉजेस एड्स. तर हा होतो ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. आणि याच्या जर एड्स वरती उपचार कोणता आहे असं जर विचारलं तर ART थेरपी. ART थेरपी म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. ओके. पुढचा प्रश्न.
ऍसिड रेन साठी कोणते घटक जबाबदार आहेत असं विचारलंय आपल्याला. तर ऍसिड रेन साठी जबाबदार घटक आहेत सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवामधील विविधता म्हणजे काय? The variety that we see in a living thing that exists on the earth is called as, त्याला काय म्हणतात? याला म्हणतात जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. हायड्रोजन हा मूलद्रव्य, हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य विचारलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन एलिमेंट. आता बघा, ऑप्शन 1 आणि 2. हायड्रोजन अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो. दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिले न्यूट्रॉन नसतो. तिसरा ऑप्शन आहे हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो. हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला असे ऑप्शन 2 सिमिलर दिसतात ना, ठीक आहे, याच्यात काय आहे, न्यूट्रॉन असतो आणि दुसरा आहे न्यूट्रॉन नसतो, म्हणजे जास्त चान्सेस आहेत या 2 पैकीच आन्सर यायचे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, केंद्रकात न्यूट्रॉन नसतो, नॉट कंटेन न्यूट्रॉन. आता याच्या काही बाकीच्या प्रॉपर्टीज पण बघूयात हायड्रोजन. आता बघा, वॉटर म्हणजे काय, H2O. H2O काय, H म्हणजे काय, हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन काय, पाण्यासाठी आवश्यक आहे, म्हणजे आपल्या जगण्यासाठी हायड्रोजनची आवश्यकता असते. ठीक आहे. त्याचबरोबर आता एक लक्षात ठेवा, हायड्रोजन हे द्विपरमाणु आहे, म्हणजे काय, डायॲटॉमिक मूलद्रव्य आहे. ठीक आहे. आता ह्या हायड्रोजनचा शोध लावला तरी कोणी? तर हायड्रोजनचा शोध लावलाय हेनरी कॅव्हेंडिश या व्यक्तीने. ठीक आहे, हायड्रोजन एच, हेनरी एच असं लक्षात ठेवू शकतो. हा लाइटेस्ट एलिमेंट आहे, लोएस्ट ॲटॉमिक मास आहे याचं, आणि स्मॉलेस्ट मॉलिक्यूल आहे युनिवर्स वरती, युनिवर्स मधला स्मॉलेस्ट एलिमेंट आहे. हायड्रोजन हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. हा पाण्यामध्ये लेस सोल्युबल आहे. ठीक आहे, याचे 3 आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स म्हणजेच समस्थानिक, आणि हे कोणकोणते आहेत, प्रोटियम, त्यानंतर आहे ड्यूटेरियम, तिसरा आहे ट्रिटियम. आता बघा, याच्यावरती आपल्याला 2025 MPSC मध्ये प्रश्न पाहायला मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, गारव्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणून काय वापरतात? व्हॉट इज यूज ॲज अ रेफ्रिजरंट? तर रेफ्रिजरंट म्हणून आपण फ्रेऑन, अमोनिया हे दोन्ही पण वापरतो. त्याचबरोबर CFC पण वापरतो, HFC पण वापरतो. आता एक लक्षात ठेवा, 1985 मध्ये ओझोन लेअरचा प्रॉब्लेम आपल्याला आढळून आला. आपण त्याच्यामुळे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बनवला आणि 1987 मध्ये CFC ला वापरण्यासाठी बॅन करून टाकलेला आहे. CFC, HFC हे मॅनमेड आहेत. आता याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. पुढचा प्रश्न आता आता बघा, हे 162 नाहीये, हे 16 ओहम आहे. ठीक आहे, इथे पण ओहम आहे, हे 2 प्रिंट मिस्टेक आहे. प्रत्येकी 16 रोध असणारे 4 रोधित्रांची समांतर जोडणी केली आहे. अशा प्रकारच्या 4 रोधित्रांची एकसरणी सहयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती? 4 रेझिस्टन्स ऑफ 16 ओहम्स कनेक्ट इन पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये म्हणलं की काय असणार, 1/R, 1/R1, 1/R2 असणार. 4 सच कॉम्बिनेशन कनेक्टेड इन सिरीज. सिरीज मध्ये काय, R1 प्लस R2 R3 असे. व्हॉट इज द टोटल रेझिस्टन्स? आता बघा, पहिले आपल्याला काढावं लागणार आहे 1/16, 1/16, आणि त्यांनी किती सांगितले, 4 रेझिस्टन्स आहेत. असे केलं आपण 1/16 4. आता बेस सारखा आहे म्हणून वरचं ऍड होणार, किती आलं, 1/4, म्हणजे रेझिस्टन्स किती आला, 4. आता याला सिरीज मध्ये ठेवूयात. ओके, सिरीजचा फॉर्म्युला मी आता सांगितलाय तुम्हाला. तर 4 प्लस 4 प्लस 4 प्लस 4. आता हे 4 वेळेस 4 का, कारण की 4 रेझिस्टन्स दिलेले, म्हणजे 16. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 16.
आहारामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी? कोणते सोर्स आहेत बघा, तर ते सोर्सेस आहेत कार्ब्स. ओके. आता एक लक्षात ठेवा, प्रोटीनचं नेमकं काम काय? आता बघा, जिम मारल्यानंतर आपण प्रोटीन घेतो जास्त करून, ठीक आहे, किंवा तुम्ही ग्राउंडहून आल्यानंतर प्रोटीन घेत असताना का म्हणून? तर हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ठीक आहे. प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स, आणि रिपेरिंग टिश्यूचं काम प्रोटीन करतात. बिल्डिंग प्लस रिपेरिंग करण्याचं काम प्रथिने करतात, आणि 4 किलो कॅलरीज एनर्जी असते. आता फॅट पाहूयात. फॅट काय करतं नेमकं? फॅटचा वापर आपण बिल्डिंग सेल मेम्ब्रेन, त्यानंतर नर्वस टिश्यू, स्पेशली ब्रेन मधल्या नर्वस टिश्यू साठी आपण वापर करतो मेदाचा, म्हणजे फॅटचा. त्यानंतर हार्मोन्स, आणि 9 किलो कॅलरीज आपल्याला. कार्ब्स किती असतात? 4 किलो कॅलरीज. ठीक आहे. विटॅमिन्स काय असतात? आता पुढं विटॅमिन्स वरती प्रश्न आहे. जीवनसत्वे अ, ब, क, के. आता हा बघा, जीवनसत्वे अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग. योग्य जोड्या निवडा. तर याचं उत्तर आहे, हा बघा, एक लक्षात ठेवा, जीवनसत्वामुळे बॉडी फंक्शन करते प्रॉपरली. तर आपल्याला बरोबर जोडी विचारली आहे. अ मुळे होतो रातांधळेपणा, ब मुळे होतो बेरीबेरी, के मुळे होतो रक्तस्राव, क मुळे होतो स्कर्वी. बाकीचे आता आपण पाहूयात. विटॅमिन ए झालं आपलं, विटॅमिन बी पण झालं, पण विटॅमिन B2 मध्ये ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ B2 आपल्याला काय होतं? कोणता रोग होतो? तर त्याच्यामुळे होतो एरो एरोबो फ्लॅविनोसिस. ठीक आहे, एरिबो फ्लॅविनोसिस होतो. B3 मुळे होतो पॅलेग्रा. ओके. त्यानंतर आहे B5 पॅरेस्थीया. आता महत्वाचा आहे, तो लक्षातच ठेवायचा, B6 अनेमिया. ठीक आहे, अनेमिया B6. B7 मुळे होतो डर्मॅटिस आणि इन्थेरिटिस. विटॅमिन B9 आणि B12 या दोन्हीच्या अभावामुळे होतो मेगालोब्लास्टिक अनेमिया. महत्वाचा आहे बरं का, मेगालोब्लास्टिक अनेमिया. त्यानंतर विटॅमिन सी तर आपण बघितलं, अजून विटॅमिन डी राहिलं ना. विटॅमिन डी मुळे होतो रिकेट्स. महत्वाचं बरं का, रिकेट्स आणि ओस्थिओ मॅलासी. ओस्टिओमेलासिया न्यूज मध्ये होतं नायजेरियाच्या रिलेटेड मध्ये. नायजेरियामध्ये ओस्टिनो मेलासिया हे इरॅडिकेट झालेलं आहे. ओके. 2024 ची न्यूज होती ती. मे बी विचारलं जाऊ शकतं, चान्स आहेत. व्हिटॅमिन ई मुळे होतं लेस फर्टिलिटी. ओके. त्यानंतर आहे त्यानंतर विटॅमिन के तर क्लॉटिंग झालेलं आहे आपलं. आता एक लक्षात ठेवा, वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल असतात. ठीक आहे. आता काही वॉटर सोल्युबल आहेत विटॅमिन्स, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, आणि काही फॅट सोल्युबल आहेत. तर आपल्याला फक्त फॅट सोल्युबल लक्षात ठेवायचंय. त्याची ट्रिक आहे किडा, KEDA. हे जीवनसत्व काय आहेत? फॅट सोल्युबल आहेत, आणि बाकी सर्व वॉटर सोल्युबल आहेत. पुढचा प्रश्न आहे, या पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळ रेषेत येत नाही व रोधांचे मूल्य स्थिर राहत नाही. फॉर द ग्राफ ऑफ करंट अँड व्होल्टेज इज नॉट अ स्ट्रेट लाईन अँड व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज नॉट कॉन्स्टंट. तर हे कशात असतं? थर्मिस्टर मध्ये असतं. ओके. पुढचा प्रश्न आता बघा, हरित ग्रीन हाऊस गॅस आला. आता याचं उत्तर काय आहे? मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. पहिले ना, हरित ग्रीन हाऊस गॅस काय असतो हे लक्षात ठेवूया. आपला सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. 8 मिनिटामध्ये सनचे रेज पृथ्वीवरती येतात. ओके. 8 मिनिट काही सेकंद राहतात. आता हे सन रेज आले, सन रेज सोबत खूप साऱ्या गोष्टी पण येतात. ठीक आहे. हे आल्यानंतर यांना पृथ्वीवरून वापस पण जावं जावं लागतं. ठीक आहे.
ज्यावेळेस हे पृथ्वीवरून वापस जातात त्यावेळेस ते ट्रॅप होतात. आता हे ट्रॅप कशामुळे होतात? ओके, हे ट्रॅप होतात ड्यू टू ग्रीन हाऊस गॅस. ग्रीन हाऊस गॅस काय करतं, एक चादरीचं काम करतं ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये. यांना आणि हे जे रेज आहेत ना यांना ट्रॅप करतं. या ट्रॅप केल्यामुळं हीट वाढते आणि टेम्परेचर वाढतं पृथ्वीवरचं. ठीक आहे. आता हरित ग्रीन हाऊस गॅसचे उदाहरणं कोणते आहेत? कार्बन डायऑक्साईड झालं, मिथेन, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, त्याच्यानंतर फ्लोरो कार्बन, HFC, हे दोन्ही मॅनमेड आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वॉटर व्हेपर्स, हे काही कारण आहेत. पाण्याची वाफ हे त्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतं. पुढचा प्रश्न आहे, 20 ग्राम बर्फास 1600 कॅलरीज उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती होईल? What will be the final temperature if 1600 calories of heat is given to an ice block of mass 20 ग्राम? आता बघा हा प्रश्न ना थोडासा एक लक्षात ठेवा. बर्फ वितळण्यासाठी आवश्यक उष्णता किती आहे? मास किती दिले? 20 ग्राम. 20 ग्राम मास दिले तर लॅटिन हीट किती असते? 80 कॅलरी ग्राम. आणि जर आवश्यक उष्णता म्हणजे Q1 इंटू M इंटू लॅटिन हीट, म्हणजे 20 गुणिले 80, किती झालं? 1600 कॅलरीज. म्हणजे टोटल उष्णता किती? 1600 कॅलरीज. बर्फ वितळण्यासाठी दिले किती? 1600 कॅलरीज. यांना वजा करा, आन्सर आलं 0. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळा रंग काय करतो? Inner surface of solar cooker box is painted black because the black surface काय करतं? ब्लॅक सरफेस त्यावर पडणाऱ्या उष्ण प्रारणाला शोषून घेतो, absorb the incidence heat radiation. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, व्हॅनियर कॅपिपरच्या व्हॅनियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापनपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मिमी आहे, म्हणून व्हॅनियर कवारीचे लघुत्तम माप किती मिमी येईल? आता ऑन व्हर्नियर स्केल ऑफ व्हर्नियर कॅलिपर देअर आर 25 लाईन्स. 25 लाईन्स म्हणजे N इक्वल्स टू 25 आणि 25 व्हर्नियर VSD and on main scale smallest division 1 millimeter, then least count of vernier caliper is. तर बघा 25 VSD इक्वल्स टू त्यांनी दिले 24 MSD. ठीक आहे. इथे 1 डिव्हिजन म्हणलंय ना, ओके 1 mm लीस्ट म्हणजे 24 MSD, 25 VSD. 1 mm च्या याच्यात 25 आहेत म्हणजे 0.04 mm. आन्सर आला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. ठीक आहे. MSD म्हणजे काय एकदा लक्षात ठेवा, मेन स्केल डिव्हिजन, आणि LC म्हणजे आहे लिस्ट काउंट. ओके. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी रिकाम जागाचा वापर केला जातो. ठीक आहे. रिकाम जागा इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ केक्स अँड ब्रेड टू मेक देम लाईट अँड स्पॉन्जी. ठीक आहे. याचं उत्तर काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खायचा सोड्या आपला. ठीक आहे. जे आपण भज्यामध्ये टाकतो ज्याच्यामुळे भजे क्रिस्पी बनतात. ठीक आहे. तर सोडियम बायकार्बोनेट याला NaHCO3 म्हटलं जातं. सोडियम बायकार्बोनेट केव्हा वापरलं जातं? ऍसिडिटी रेग्युलेटर म्हणून याचा वापर केला जातो ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये जळजळी होते, हडबर्न होतं, आंबट ढेकरे येतात. ओके. ऍसिड इंडायजेशन साठी मेनली आपण सोडियम बायकार्बोनेटचा वापर करतो. सोडियम कार्बोनेट काय आहे? आता सोडियम कार्बोनेटला म्हणलं जातं सोडा ऍश, वॉशिंग सोडा, त्यानंतर सोडा क्रिस्टल्स. सोडियम बायकार्बोनेट हे स्ट्रॉंग बेस आहे
ज्याचा वापर हे गॅस्ट्रिक ऍसिडला न्यूट्रल करण्यासाठी वापरला जातो. कॅल्शियम कार्बोनेट ऍसिड रेग्युलेट करण्यासाठी. कुठं आता कॅल्शियम कार्बोनेट कुठं मिळतं आपल्याला? चुनखडीमध्ये, लाईमस्टोन, आपले जे खडू असतात त्याच्यामध्ये, अंड्याचं जे शेल असतं त्यात, आणि मोत्याच्या शेल्स मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. ब्लिचिंग पावडर, आता ब्लिचिंग पावडर यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंट, जंतुनाशक आणि जर्मिसाइड म्हणून वापरल्या जातं. पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्याचा अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो? ॲटम ऑफ एलिमेंट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे, इलेक्ट्रिकली कसा आहे? हा उदासीन आहे. तर ऋणप्रभारित कसं काय आहे आणि धनप्रभारित कोणते आहेत? तर ऋणप्रभारित आहे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स. आणि धनप्रभारित आहे प्रोटॉन्स. कंडक्टर प्रवाही म्हणजे काय? जो अलाव करतो इलेक्ट्रिसिटीला पास करण्यासाठी इझिली, त्याला प्रवाही म्हणतात. कवक पेशीची पेशी भीतिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? तर ही कायटिन आणि अजून कोणता आहे त्याच्यामध्ये? कायटिन आणि ग्लुकॅनो यांच्यामुळे बनलेली असते. ठीक आहे. आता हे बघा, ग्लुकोज वरती आपण 2025च्या मेन एमपीएससी प्रिलिम्स मध्ये पण प्रश्न बघितला. ग्लुकोज इज अ शुगर दॅट प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. ओके. सुक्रोज काय आहे? सुक्रोज फाउंड इन प्रायमरी. बघा, सुक्रोज आपल्याला ग्रीन प्लांट मध्ये भेटतो इन द फॉर्म ऑफ अल्गी आणि ओमायसेटिस. ओके. पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, पण आपण हे ऑप्शन्स थोडे अनालिसिस करूया. टायफाईड. टायफाईड कशामुळे होतो? तर बघा, टायफाईड हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होतो. टायफाईड ड्यू टू बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉजेस बाय सॅल्मोनेला टायफी. ठीक आहे, टायफाईड सॅल्मोनेला टायफी मुळे होतो. हा बॅक्टेरियल इन्फेक्टंट आहे. आणि टायफाईड हा मुख्यतः दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होतो. ओके. रेबीज तर आपल्याला माहिती आहे, कुत्रा चावल्यामुळे होतो. पोलिओ. पोलिओ हा व्हायरल डिसीज आहे ज्याच्यामुळे पॅरालिसिस येतात. आता बघा, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर उडणारा सस्तन प्राणी आहे फ्लाइंग मॅमल्स. कोणता आहे? तर वटवाघूळ. ओके. मॅमल्स म्हणजे जे बेबींना बर्थ देतात. ठीक आहे, ज्यालाच व्हीव्ही पेरस पण ॲनिमल म्हटलं जातं. ओके. आणि ओव्ही पॅरस म्हणजे काय असतं? जे प्राणी अंडी घालतात. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बर्ड्स. आता पुढचे प्रश्न चालू करूयात, इतिहासाचे. इसवी सन 1857 च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे ऐक्य होय. द रिव्हॉल्ट ऑफ 1857 एडी प्रॉमिनंटली रिव्हेल्ड युनिटी. तर 1857च्या उठावामध्ये हिंदू मुस्लिमांची युनिटी दिसून येत होती. 1857च्या उठावाचे तात्कालीन कारण कोणते? इमिडिएट कॉज ऑफ रिव्हॉल्ट ऑफ 1857. तर बघा, त्याच्यात कॉज तर सर्व, हे सर्वच कॉज येतं. आपल्याला तत्कालीन म्हणजे इमिडिएट विचारलंय, तर उत्तर आहे गायीचे व डुकराच्या चरबीने लावलेले काडतूस. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे कोणत्या तारखेला गेली होती? तर ती गेली होती 1 नोव्हेंबर 1858 मध्ये. ठीक आहे. आता हा जो 44वा प्रश्न आहे ना,
हा एक्झामिनरनं कॅन्सल केलेला आहे. आणि कॅन्सल का केलेला आहे तर याचं उत्तर 2 असलं असतं जर इथे बोस नसलं तर. ओके, याचं उत्तर आहे शिशिर कुमार घोष. ठीक आहे, शिशिर कुमार घोष यांनी 1875 मध्ये इंडियन लीगची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 45वा. खालीलपैकी कोणत्या कायद्या कायदा अस्पृश्यतासाठी स्वतंत्र मतदान संघाची तरतूद होती? सेपरेट इलेक्टोरेट फॉर द अनटचेबल्स वी आर ग्रँटेड बाय. तर हे आपल्याला माहिती आहे 1932 मध्ये झालेलं होतं रॅमसे मॅकडोनल्ड अवॉर्डच्या अंतर्गत. ठीक आहे, हा साईन झाला होता 16 ऑगस्ट 1932. पण याच्यावरती पुढे काय झालं होतं, पुना पॅक्ट झाला होता डॉक्टर बी आर आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये. ठीक आहे, वेवेल्स प्लॅन काय आहे? वेवेल्स प्लॅन 1945 मध्ये झालता, ज्याला शिमला परिषद, शिमला कॉन्फरन्स पण म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरविण्यात आले कारण द फर्स्ट कॉन्फरन्स ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज शिफ्टेड फ्रॉम पुणे टू मुंबई. आता मला सांगा, INC स्थापना 1885 मध्ये झाली होती. ठीक आहे, A.O. ह्यूम याला फादर ऑफ नॅशनल काँग्रेस म्हटलं जातं. ठीक आहे, पहिल्या सेशनचा सेक्रेटरी पण हेच होता, A.O. ह्यूम. यानेच सेफ्टी वॉल थेअरी दिलेली होती. ओके, आता 1885 मध्ये पुण्यामध्ये ना प्लेग आलेला होता आणि त्या कारणामुळे काय केलं होतं, हा जो मुंबईमध्ये म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली जी कॉन्फरन्स होते ना, ती पुण्याऐवजी मुंबईला घेण्यात आली होती. आता मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मुंबईमध्ये कोणत्या संस्कृत कॉलेजमध्ये ही बैठक घेण्यात आलेली होती आणि किती मेंबर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट होते. ठीक आहे, तर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुण्यात प्लेग कमिशन रँड याची 1893 मध्ये हत्या कोणी केली? आता बघा, याची हत्या केलेली आहे आपल्या दामोदर हरी चाफेकर यांनी. दामोदर आणि त्यांचे बंधू बालकृष्ण, त्यांना चाफेकर बंधू पण म्हटलं जातं. 1897 मध्ये आता एक लक्षात ठेवा, 1857 नंतर 1857 ला आपला रिवॉल्ट झाला होता. त्याच्यानंतर 1893 मध्ये हे पहिलं असं असॅसिनेशन झालेलं होतं. ठीक आहे, ओके, राजकीय हत्या झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? आता बघा, हे सोपा आहे. 1906 ला ढाक्यामध्ये झाली. आणि कोणी केली होती? नवाब, म्हणजे खूप सारे होते, महत्वाचं नाव सांगतो मी फक्त. नवाब ख्वाजा सलीमुल्ला. ओके, पुढचा प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? आता एक लक्षात ठेवा, कोणता गव्हर्नर जनरल आहे हा? ठीक आहे, तर तो आहे कर्ज. ठीक आहे, लक्षात कसं ठेवणार? कर्जतनं कर्ज काढून बंगालची फाळणी केली. ठीक आहे, आता बंगालची फाळणी करण्यामागचं याने दिलेलं कारण काय होतं, तर प्रशासकीय सोय व्हावी म्हणून, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स. त्यानंतर होतं राष्ट्रीय चळवळ दडपून टाकायचं आणि बिहार आणि ओडिसाला सेपरेट करायला ऑन द बेसिस ऑफ भाषिक प्रदेशवरती. ठीक आहे, लिंग्विस्टिक बेसवरती त्यांनी आजचा बिहार आणि ओडिसा सेपरेट केला. कर्जनचा काळ होता 1905 ते 1911.
ओके. आता एक लक्षात ठेवा, 1911 मध्ये जॉर्ज पाच, आता याच्यावरती पण प्रश्न आहे. जॉर्ज पाच याने हे जे बंगालची फाळणी आहे ना, याला रद्द केलं. ठीक आहे, दिल्ली दरबारामधून. आता दिल्ली दरबार ह्याच 1911 मध्ये जॉर्ज पंचम याने कलकत्त्यावरून कॅपिटल शिफ्ट केली दिल्लीमध्ये. ओके. पूर्व आणि पश्चिम बंगाल यांचं काय केलं, जी फाळणी आहे त्याला म्हणजे ती फाळणी कॅन्सल केली त्याने. पण त्याने हे जे भाषिक आधारावरती जे प्रांत बनवले होते ना, बिहार आणि ओडिसा, यांना जशाल तसंच ठेवलं. ठीक आहे. आता डफरीनच्या काळामध्ये काय झालं, आयएनसी फॉर्म झाली होती. रिपन, डलहौसी. आता बघा, एक ना मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण गव्हर्नर जनरलचं ना एकदाच डिटेल आपण महत्वाचे पॉइंट डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. डलहौसी म्हणलं की काय लक्षात ठेवायचं, पीडब्ल्यूडी यांनी स्थापन केली, रेल्वे चालू केली, डॉक्टर अँड लॅब्स, आणि लॉर्ड रिपन व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टला रिमूव्ह केलं होतं. ओके, खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके. आता ह्या सर्व गव्हर्नर जनरल मध्ये चांगला ज्याला म्हणू शकतो, ठीक आहे, ह्या पूर्ण गव्हर्नर जनरल पैकी म्हणतो मी, चांगले तर कोणीच नव्हतं. लॉर्ड रिपन हा बऱ्यापैकी चांगले काम केलेले आहे त्याने इंडियाच्या फेवर मध्ये. आणि ठीक आहे, आणि लॉर्ड लायटन नावाचा जो प्राणी आहे ना, ह्या लायटननं सगळ्यात वाईट काम केलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पुढचा, बारदोलीचा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? ठीक आहे, प्रश्न क्रमांक 50 आहे. तर बारदोलीचा सत्याग्रह लीड केला होता 1928 मध्ये गांधीजींच्या आशीर्वादाखाली सरदार पटेलांनी, आणि सरदार ही उपाधी त्यांना इथेच मिळालेली आहे. ठीक आहे. तर नेमका प्रॉब्लेम काय होता, म्हणजे इश्यू काय होता ह्या सत्याग्रहाचा? तर जमीन महसूल वाढवला होता ब्रिटिशरांनी, त्याच्या विरोधात हा अहिंसावादी अहिंसक आंदोलन झालं होतं. ठीक आहे. भारताचे पितामह कोणाला म्हटलं जातं? तर भारताचे पितामह म्हणल्या जातं दादाभाई नौरोजी. ठीक आहे, ग्रँड ओल्ड मॅन. फिरोजशाह मेहता यांना लायन ऑफ बॉम्बे म्हटलं जातं. त्याचबरोबर यांना अनक्राउंड किंग ऑफ बॉम्बे असं पण म्हटलं जातं. यांना बॉम्बे म्युन्सिपाल्टीचे जनक पण म्हटलं जातं. 1904 मध्ये फिरोजशाह मेहता यांना नाईट कमांडर ही पण उपाधी मिळालेली आहे. आता जस्टिस रानडे यांना महाराष्ट्राचे सुकरात म्हणजे सॉक्रेटिस ऑफ महाराष्ट्र म्हणलं जातं. रवींद्रनाथ टागोर यांना महात्मा ही यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी दिलेली आहे. महात्मा गांधीजी रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव असं पण म्हणलं, अशा शब्दात संबोध करायचे. ठीक आहे, अशी त्यांनी उपाधी दिलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जे पण महत्वाचे समाज सुधारक आहेत ना, त्याच्यावरती आपण मस्त एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं अनालिसिस आणि PYQ च्या आधारात जे पण प्रश्न आहेत ना, ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक. From among the following, who was the earliest revolutionary in the Maharashtra? तर हे होते वासुदेव बळवंत फडके, भारताचे पहिले क्रांतिकारी यांना म्हटलं जातं. ठीक आहे. त्याचबरोबर यांना म्हणलं जातं फादर ऑफ फादर ऑफ इंडियन आर्म्ड रिबेलियन. फादर ऑफ इंडियन आर्म्ड रिबेल कोणाला म्हणलं जातं? वासुदेव बळवंत फडके यांना म्हणलं जातं. यांनी लक्ष्मण
इंदापूरकर व वामन भावे यांच्यासोबत मिळून 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना केली. पुढे जाऊन ह्या पुना इन्स्टिट्यूशन ऑफ नेशनचं नाव बदललं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. बघा, लष्करासाठी लष्कर उठाव त्यांना करायचे होते, वासुदेव बळवंत फडके यांना. तर त्याच्यासाठी पैसा लागायचा. तर तो पैसा ते कसे मिळवायचे? त्यांनी ब्रिटिश कार्यालयावरती दरोडा घातला होता. ठीक आहे. आता राजा राम मोहन रॉय यांना म्हणतात फादर ऑफ इंडियन रिनान्स आणि मॉडर्न फादर ऑफ मॉडर्न इंडिया ही पण उपाधी त्यांनाच भेटलेली आहे. ओके. आणि दादाभाई नौरोजी बद्दल तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे. महाराष्ट्रात होम रूल लीगची सुरुवात कधी झाली आणि कोणी केली हे प्रश्न विचारले. तर महाराष्ट्र होम रूल लीगची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली 1916 मध्ये. महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी केली. किती कोणत्या महिन्यात चालू केली होती? एप्रिल मध्ये. कोणकोणते डिस्टन्स कोणकोणते प्लेसेस त्यांनी कव्हर केले होते? तर सेंट्रल महाराष्ट्र, बॉम्बे सिटी, कर्नाटक, सेंट्रल प्रोव्हिन्स, त्यानंतर काही बेरारचा भाग, आणि हे सर्व प्रांत सोडून बाकीचा जो भाग होता ना, त्या भागामध्ये होम रूल लीग होम रूल मुवमेंटचं काम केलं होतं एनी बेसेंट यांनी. ओके. सप्टेंबर मध्ये त्यांनी हे काम चालू केलं होतं. 1917 मध्ये INC इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली महिला प्रेसिडेंट कोण होती? एनी बेसेंट होती. मित्रांनो, कमेंट मध्ये मला सांगा, भारतीय कोणती पहिली महिला होती जी INC ची प्रेसिडेंट बनलेली आहे? ठीक आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द कोणी केली? पंचम जॉर्ज. आपण ऑलरेडी डिस्कस केले. 1911 मध्ये त्यांनी दिल्लीला शिफ्ट केलं. ठीक आहे. पण त्यांनी काय फाळणी तर रद्द केली, पण काय रद्द केलं नव्हतं? बंगाल, बिहार आणि ओडिसा जे की भाषेच्या आधारावरती बनवलेले होते, त्यांना रद्द केलेलं नाही. त्यांना जसं तसं ठेवलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे आपला, ओके ओके. आता काही प्रश्न ना मिसमॅच झालेले तर ठीक आहे. आपण प्रश्न क्रमांक 60 पाहूयात. ऍक्च्युली आता हे 55 पासनं तर 60 हे मे बी प्रिंट मध्ये मिस्टेक झालेले आहेत ते टाईप करताना. तर 60 पासनं पाहूयात. बाकीचे प्रश्न मी नंतर कव्हर करून घेईल तुमचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60 पाहूयात आता. महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जातात? लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे आहेत गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. आता गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल आपण महत्वाचे पॉइंट डिस्कस करूयात. भाऊ महाजन यांचं व्रतपत्र आहे प्रभाकर. या प्रभाकर व्रतपत्रामध्ये गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाखाली लिहित असत. त्यांनी 108 शतपत्रे लिहिलेली आहेत आणि ह्या शतपत्रातून त्यांनी सामाजिक सुधारणावरती ह्या विषयावरती भाष्य केलेलं आहे. त्यांच्या 10व्या भाष्यामध्ये विधवांच्या स्थितीबद्दल उल्लेख केलेला आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ह्या पदव्यांनी सन्मानित केलेला आहे. त्यांची काही महत्वाची पुस्तके आहेत. ग्रामरचना, त्यानंतर हिस्टरी ऑफ हिंदुस्तान, बॅटल ऑफ पानिपत वगैरे वगैरे. चंपारण्य सत्याचे नेतृत्व कोणी केले? चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? तर त्याचे नेतृत्व केलेले आहेत महात्मा गांधीजी यांनी. आता महात्मा गांधीजींनी कोणकोणते नेतृत्व केलेले आहे बघा. चंपारण्य 1917 ला झाला. खेडा सत्याग्रह
1918, खेडा मुवमेंट 1918, अहमदाबाद मिल स्ट्राईक झाली होती 1918 ला, खिलाफत चळवळ मुवमेंट झाली 1919 ला, असहकार चळवळ 1920, त्यानंतर सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट म्हणजे सविनय कायदेभंग म्हणजे दांडी यात्रा 1930, भारत छोडो चळवळ क्विट इंडिया मुवमेंट 1942. यांचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? आपल्या महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ग्रँड ओल्ड मॅन म्हणजेच दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यांनी एक पुस्तक पण पब्लिश केलेलं आहे, त्याचं नाव आहे स्वाम सोनेस्टेन, पण हे पुस्तक त्यांनी लंडन मध्ये प्रकाशित केलेलं होतं. बघा, हे पक्षाकडून लिबरल पक्षाच्या तिकिटावरून हे ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमर्स, ओके, ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटिशांच्या लोकसभेमधून निवडून आलेले पहिले भारतीय होते. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना करणारे आहेत आपले राजाराम मोहन रॉय. आता यांच्याबद्दल थोडस बघूयात आपण. आपण ते पाहिलंय की यांना फादर ऑफ इंडियन नॅशनलिझम, फादर ऑफ इंडियन रेनान्स म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रॉफिट ऑफ इंडियन नॅशनलिझम पण म्हटलं जातं यांना. अकबर राजा, मुघलांचा राजा अकबर II यांना राजा ही पदवी दिलेली आहे. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोरांनी राजाराम मोहन रॉय यांना म्हटलेलं आहे पायोनियर ऑफ न्यू एरा. 1814 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभाची स्थापना केलेली आहे, आत्मीय सभा. ओके. त्याचबरोबर अजून काय राहिले? हा, 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. फाउंडिंग मेंबर कोण कोण होते? तर द्वारकानाथ टागोर हे त्यांच्या सोबतचे फाउंडिंग मेंबर आहेत ब्राह्मो समाजाचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. हे आपल्या सर्वांना माहित आहे, आपले सुभाषचंद्र बोस. आता ना आपण बघूयात की काही महत्वाचे स्लोगन कोणी कोणी दिलेले आहेत. जसं की करो या मरो आपल्या गांधीजींनी दिलेलं होतं 1942च्या क्विट इंडिया मुवमेंटच्या टायमाला. पूर्ण स्वराज कोण म्हटलेलं होतं? जवाहरलाल नेहरू म्हणे. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, भारत हे हे म्हटलेलं आहे भारतेंदू हरिश्चंद्र. त्यानंतर दयानंद सरस्वती यांनी म्हणलेलं आहे बॅक टू वेदास. भारत छोडो झालं ना, हा, भारत छोडो कोण म्हणलंय? महात्मा गांधीजी म्हणलेले आहेत. मारो फिरंगियो को कोण म्हणलेले आहेत? मंगल पांडे म्हटलेत आपले. वंदे मातरम कोण म्हटलेला आहे? वंदे मातरम म्हणलेले आहेत बंकिम चंद्र चट्टोपाध्याय. जनगण मन अधिनायक जय है रवींद्रनाथ टागोर. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे कोण म्हटले? आपले लोकमान्य टिळक. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है राम प्रसाद बिस्मिल. ठीक है. सरफरोशी की तमन्ना. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे म्हटलेलं आहे इक्बालने. आता ह्या इक्बाल बद्दल ना पुढे खूप डिस्कस करणार आहे. म्हणतो तर हा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, आणि पाकिस्तान डिवाइड करण्यामध्ये याचाच हात होता सगळ्यात जास्त. ठीक आहे. म्हणजे दिसतंय तसं नसतंय. सायमन गो बॅक लाला लजपत रायजी. हु लिव्स इफ इंडिया डाय जवाहरलाल नेहरू. सत्यमेव जयते मंडक उपाध्याय घेतलेला आहे, पण फेमस केलेला आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी. जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय किसान कोणी म्हणलेला आहे? लाल बहादूर शास्त्री यांनी. वन ऑफ द ग्रेटेस्ट पीएम. ठीक आहे, दॅट इंडिया हॅव. पुढचा प्रश्न पाहूयात. 65. गोपाळ मित्रांनो, एक सांगायचं राहिलं. आता बघा, मी इथं जे अनोटेशन लिहितोय ना, तुम्ही लिहू नका ते. ठीक आहे, टाइम वाया नका घालू. तुम्ही वाटलं तर व्हिडिओ परत परत बघा, कारण की मी पीडीएफ तुम्हाला देणारच आहे. पीडीएफ मधनं तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. लिहिण्यामध्ये टाइम वाया घालू नका, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे, फक्त एकदा दोनदा रिव्हिजन करा व्हिडिओ थ्रू, पण स्पीड वाढवून करा.
ठीक आहे, आणि PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? तर हॅमलेटला केलेलं आहे मित्रांनो. ओके, हॅमलेटला. आता गोपाळ गणेश आगरकरनं वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी बघा समाज सुधारकामध्ये. ठीक आहे, म्हणजे बियॉन्ड द टाइम ते विचार करायचे, काळाच्या पलीकडला त्यांचा विचार असायचा. तर एक लक्षात ठेवा, 1881 मध्ये पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी कोणी केलेली आहे? तर गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजचेही ते को फाउंडर आहेत गोपाळ गणेश आगरकर. सुधारक हे त्यांच्या न्यूजपेपरचं नाव आहे, जे 1887 मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. विकार विलासित हे नाटक त्यांनी 1883 मध्ये पुण्यात प्रकाशित केलेलं आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्राचे पहिले पब्लिशर कोण होते? हेच होते. 1878 मध्ये त्यांनी वऱ्हाड समाचार हे वृत्तपत्र चालू केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र. सत्यशोधकाची तर सुरुवात 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे, पण मुखपत्र कोणते होते? सुधारक तर आपण बघितलं, केसरी तर टिळकांचं आहे, प्रभाकर पण आपण बघितलेलं आहे. तर दीनबंधू, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी चालू केलेलं आहे? 1877 ते 1897 या कालखंडात खूप प्रकाशित झालेलं होतं दीनबंधू, ज्याची स्थापना सुरुवात केली होती कृष्णराव पांडुरंग भालेकर यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कुठे झालेलं आहे? तर यांचे उच्च शिक्षण झालेलं आहे राजकोट. ठीक आहे, राजकोट मध्ये यांचं शिक्षण झालेलं आहे. आता काही महत्वाचे मुद्दे आपण पाहूयात राजर्षी शाहू महाराजांबद्दल. राजर्षी शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची सुरुवात केलेली आहे. आता लक्षात ठेवा, सत्यशोधक समाज 1873 ला सुरू झालाय. कोल्हापूरमध्ये आपण म्हणू शकतो ब्रांच ओपन केलेली आहे आपले शाहू महाराजांनी. आणि ह्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते? परशुराम इनामदार यांनी. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा. हा, पुढचा प्रश्न बघूया आधी. राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केलेली आहे? तर यात केलेले आहे सदाशिव लक्ष्मण पाटील यांची. पुढचा प्रश्न, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? आता ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे महर्षी कर्वे यांनी. ओके, महर्षी कर्वे यांनी अजून काय काय ओपन केलेलं आहे, कशाची स्थापना केलेली आहे? वन ऑफ द इम्पॉर्टंट फिगर आहे बघा समाज सुधारकावरती. 1896 मध्ये यांनी अनाथ बालिका आश्रम याची स्थापना केलेली आहे. 1893 मध्ये त्यांना महर्षी ही उपाधी मिळालेली आहे. 1893 मध्ये त्यांनी एका विधवेशी लग्न केलेलं आहे. ती विधवा शारदा सदन मध्ये शिकत होती. शारदा सदनची सुरुवात कोणी केलेली आहे मित्रांनो? कमेंट मध्ये सांगा मला. 1893 मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे आनंदीबाई. 1896 मध्ये त्यांनी पहिली विधवा शाळा सुरू केली. ठीक आहे, जिचं नाव आहे हिंदू विडोज होम असोसिएशन. ठीक आहे, हिंगोणे या ठिकाणी केलेली आहे.
1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिका आश्रम मध्ये स्त्रियांचे शिक्षण पण सुरू केलं होतं. 1907 मध्ये त्यांनी महिला विद्यालय स्थापन केले होतं. विमेन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1916 3 जून 1916 मध्ये त्यांनी पहिली महिला विद्यापीठ विमेन्स युनिव्हर्सिटी चालू केलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांची इन्स्पायरेशन त्यांना 1915 मध्ये जापान युनिव्हर्सिटीच्या पुस्तकावरून आलेली होती. 1936 मध्ये त्यांनी त्यांची आत्मकथा लिहायला चालू केलं होतं, ऑटोबायोग्राफी. त्याचं नाव आहे आत्मवृत्त. ओके, आत्मवृत्त. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर 1927 मध्ये महाड या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांचे कोणते ब्राह्मण मित्र त्यांच्यासोबत होते? तर सहस्त्रबुद्धे हे त्यांचं नाव होतं. तर ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना आपल्या शाहू महाराजांनी केलेली आहे. आता बाकी कोणकोणत्या स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी केलेली आहे? तर 1918 मध्ये तलाठी शाळा, 1906 मध्ये अस्पृश्यांसाठी रात्रीची शाळा चालू केली, 1907 मध्ये मुलींसाठी रात्रीची शाळा चालू केली होती. अस्पृश्य मुलींसाठी रात्रीची शाळा चालू केली होती त्यांनी. 1911 मध्ये मोफत शिक्षण सुरू केलेलं आहे. 1912 मध्ये पाटील स्कूल चालू केले. 1916 मध्ये निपाणी येथे अस्पृश्यांसाठी डेक्कन रयत एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. आता रयत स्कूल ही कोणी स्थापना केलेली आहे मित्रांनो? कमेंट मध्ये मला सांगा. कारण की डेक्कन रयत एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे शाहू महाराजांनी केलेले आहे, पण रयत शिक्षण संस्था ही दुसऱ्यांनी केलेली आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. अर्ध तर मी लिहिलेलं आहे, पूर्ण तुम्ही कमेंट मध्ये लिहा. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाची देणगी कोणी दिली? तर ठाकरसी यांनी दिलेली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी सन 1923 मध्ये कोणते इंग्रजी दैनिक वृत्तपत्र न्यूजपेपर चालू केलेले आहेत? तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. कारण की याच्यातलं कोणतंच त्यांनी चालू केलेलं नव्हतं 1923 ला. 1923 ला खूप महत्वाची एक गोष्ट झालेली होती, ती म्हणजे सी आर दास यांनी एक पार्टी उभा केली होती. त्या पार्टीचं नाव काय मित्रांनो? कमेंट मध्ये सांगा मला. ठीक आहे. 1923 मध्ये ऍक्च्युली फॉरवर्ड ह्या न्यूज पेपरचे ते संपादक होते, एडिटर म्हणून त्यांनी काम करायला चालू केले होते. सी आर दास कोण आहेत? तर सुभाषचंद्र बोस यांचे पॉलिटिकल गुरु आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी 1919 ह्या टाइम पिरियड मध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झाम पास केलेली होती. 1921 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. पुढचा प्रश्न आहे, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालविले? फ्रॉम वियर द उषा मेहता रन रेडिओ स्टेशन हिमसेल्फ अंडरग्राउंड? तर हे मुंबई मध्ये चालू केलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर सोलापूर सत्याग्रहात आघाडीवर होते गिरणी कामगार. ओके. आणि सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट 1930 ला चालू झालेला होता, महात्मा गांधीजींनी चालू केलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर यांनी सुरू केलेली आहे, आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि टिळक या तिघांनी मिळून 1880 मध्ये याची सुरुवात केलेली आहे. ओके. न्यू इंग्लिश स्कूल. वराड समाचार त्यांच्या न्यूजपेपरचं नाव हे आपण ऑलरेडी बघितले. पुन्हा सुधारक हे पण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? तर बघा, शाहू महाराजांनी अस्पृश्य व जातीभेद निवारणामध्ये खूप सुधारणा करून आणलेल्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? सोपा प्रश्न आहे, टिळक आणि आगरकरांनी सुरू केलेली आहे.
केसरी हा मराठी न्यूजपेपर होता आणि मराठा हे इंग्लिश न्यूजपेपर होता. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, प्रश्न खूप सारे रिपीट होणार आहेत, त्याच्यामुळे मी ना त्या प्रश्नाला आवश्यक आहे तेवढंच तिथे एक्सप्लेनेशन करणार आहे. ठीक आहे. खूप सारं, कारण की आपण रिपीट पण एक्सप्लेनेशन एवढं होणार आहे की तुम्हाला व्हिडिओ बघून बघूनच खूप साऱ्या गोष्टी पाठ होणार आहेत. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके कोणकोणती आहेत? गुलामगिरी लिहिलंय 1878 मध्ये. इशारा हे पुस्तक लिहिले. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. तृतीय रत्न 1855 वरती. आणि ह्या तृतीय रत्नामध्ये त्यांनी ब्राह्मणाकडून मूर्तीपूजा या विषयावरती डिस्कशन केलेलं आहे. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक पण त्यांनी लिहिलेलं आहे 1881. त्याला कल्टिवेटर्स विप कॉर्ड म्हणलं जातं. ब्राह्मणाचे कसब पण 1869 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा कोणी लिहिलेला आहे 1869 मध्ये? तर महात्मा ज्योतिबा फुले. तर उत्तर काय आहे? जातीचा उच्छेद हा पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही. ठीक आहे. या एमपी 2025च्या एमपीएससी मध्ये पण आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले ऑप्शन मध्ये पाहायला मिळाले नव्हते. ठीक आहे. कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे असाच प्रश्न होता तिथे पण. ठीक आहे. बघा, ची जे आपण डिस्कस करतो ना, ते तुम्हाला एलिमिनेशन मध्ये मदत करतं जास्त करून. ठीक आहे. आणि आपल्याला एक बघा, एक्झाम मध्ये ना आपल्याला 3 चुकीचे आन्सर फाइंड आउट करायचे, जेणेकरून आपलं आन्सर बरोबर आपल्याला मिळतं. हा अप्रोच ठेवा, म्हणजे इलिमिनेशन मेथड वापरा. कोणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तपत्र नव्हते. तर हरिजन हे महात्मा गांधीजींनी चालू केलेलं होतं, तर हेच नव्हतं. बाकी सगळे हे महात्मा आपल्या आपलं सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आहेत. तर एक लक्षात ठेवा, त्यांची काही पुस्तक आणि प्रकाशक बघूत आपण. जनता 1930 ते 1956. आणि हे जनता वृत्तपत्राचं पुढे जाऊन नाव पडलं होतं प्रबुद्ध भारत. एक पुस्तक आहे महत्वाचं त्यांचं, ॲनिलेशन ऑफ कास्ट, 1936 मध्ये लिहिलेलं आहे. एक पुस्तक अजून आहे, हु विअर्स द शूद्राज, 1946 मध्ये. 1957 मध्ये एक पुस्तक त्यांचं पब्लिश झालेलं आहे, बुद्धा अँड हिज धम्म. अजून एक पुस्तक आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, 1923 मध्ये. कास्ट इन इंडिया हे पुस्तक 1927 मध्ये. मुखनायक हे त्यांचं पहिलं वृत्तपत्र होतं, 1920 मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, आता आपले भूगोलाचे प्रश्न चालू होणार आहेत. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 म्हणजे 3/4 भाग हा रेगूर मातीने आहे. ओके. आता बघा, आपण तिन्ही ह्या पूर्ण चारही मृदाबद्दल ना थोडंसं डिस्कस करूया. पहिले गाळाची मृदा, ज्याला ॲलोवेल सॉइल पण म्हणलं जातं. ह्या सॉइल मध्ये लाईम चांगल्या प्रमाणात आहे, पोटॅश पण चांगल्या प्रमाणात आहे, पण फॉस्फरस आणि ह्युमस कमी प्रमाणात आहे. आणि गाळाची मृदा आपण मोस्टली पाहतो पंजाब, हरियाणा, यूपी, एमपी, बिहार, वेस्ट बेंगॉल. ब्लॅक सॉइल म्हणजेच रेगूर माती. रेगूर माती मध्ये मॅग्नेशियम सर्वात जास्त आहे, कॅल्शियम कार्बोनेट चांगल्या प्रमाणात आहे, पोटॅशियम पण चांगल्या प्रमाणात आहे. ठीक आहे. सॉरी, पोटॅशियम आणि लाईम हे कमी प्रमाणात आहे. ओके. एकच मिनिट. रेगूर मृदेमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅश आणि लाईम जास्त प्रमाणात आहेत, आणि पुअर प्रमाणात आहे फॉस्फर फॉस्फोरिक कंटेंट. फॉस्फोरिक कंटेंट कमी प्रमाणात आहे. ओके. आता माउंटेन सॉइल, वनमृदा, ग्रोथ ऑफ नॅचरल व्हेजिटेशनला सपोर्ट करते. जांभी मृदा, आता लक्षात ठेवा, जांभी मृदा, जांभी मृदा
lateritic soil rich in iron, okay, but poor in lime, phosphorus, calcium and nitrogen. ओके. आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते, तमिळनाडूमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठे तर कोकण साईडला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय आता बघा हा 2019-9 चा प्रश्न आहे, करंट अफेअर रिलेटेड आहे, आपल्याला काय एवढं रिलेव्हंट नाहीये बघा. उत्तर जरी पाहिजे असेल तर चंद्रपूर पण काही कामाचा नाही हा प्रश्न. हा प्रश्न एक्झामिनर ना कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामुळे हा पण डिस्कस नाही करायचा आपल्याला. भारतीय प्रकाश प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? विच लॉंगिट्यूड डिटरमाइन्स इंडियन स्टँडर्ड ऑफ टाइम? तर आता बघा, याचं उत्तर आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, ईस्ट. ठीक आहे. तर उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 3, 82.30. ओके, एक लक्षात ठेवा. हा, आपण जसं जसं इकडे जातो ना, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, 1 घंटा वाढतो आणि जसं ईस्ट कडे जातो 1 घंटा कमी होतो. 5.3 आवर्स वाला डिफरन्स आहे ग्रीन आपला प्राईम रेडियमचा आणि ग्रीन हाऊस याचा ग्रीनचा. पुढचा आहे प्रश्न, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ती आहे सुवर्णरेखा नदीवरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता रिव्हर न पुढे प्रश्न आहे तिथं मी बऱ्याच साऱ्या रिव्हर्स डिस्कस करणार आहे. ठीक आहे. बघा, डिस्कस पूर्ण करणार आहे, फक्त थोडासा सिक्वेन्स मागे पुढे होतो, म्हणजे ज्या प्रश्नामध्ये जास्त रिलेव्हन्स वाटतं तिथं मी जास्त डिस्कस करणार. ऑपरेशन फ्लड संबंधी विचारलंय. आता ऑपरेशन फ्लड आपल्याला माहिती आहे, दूध उत्पादक व संकलन. 1870 मध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन, जे की अमोलचे चेअरमॅन आहेत, फाउंडर आहेत, त्यांनी ह्याला इंट्रोड्यूस केलं होतं. त्यांनाच फादर ऑफ व्हाईट रिव्होल्युशन, श्वेत क्रांतीचे जनक पण म्हटलं जातं. त्यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया पण ही उपाधी दिलेली आहे. राष्ट्रीय दूध दिवस केव्हा साजरा होतो? नॅशनल मिल्क डे 26 नोव्हेंबर. आता 26 नोव्हेंबरला अजून काहीतरी डिस्कस होतं, खूप महत्वाची डेट आहे त्यावेळेस. ठीक आहे. 1949 मध्ये अडॉप्ट केलेलं. तर हे काय होतं ह्या दिवशी, तर ते मला कमेंट मध्ये सांगा. पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे, एवढं सांगतो. आता दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे आता सिकंदराबाद आहे, 1966 मध्ये सुरू झाले. ठीक आहे. पण आता करंटली आपल्याकडे आहेत 18 रेल्वे मुख्यालय. तर ते कुठे कुठे आहेत ते आपण अशा नकाशाच्या मार्फत पाहूयात. तुम्ही फक्त लक्ष द्या, लिहू नका. याची व्यवस्थित अनालिसिस तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाईल, कारण की लिहिण्याचा टाइम नाहीये आपल्याकडे. ठीक आहे, महिन्यावरतीच पेपर आहे. आता आहे सेंटर मध्ये कोणतं आहे? आपली मुंबईचं सीएसटी. ठीक आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट. पहिले ईस्ट कडले बघू. ठीक आहे. ईस्ट मध्ये, सेंट्रल ईस्ट मध्ये आहे हाजीपूर. ठीक आहे. एकदम ईस्टला आहे कोलकाता. नॉर्थ मध्ये आहे म्हणजे नॉर्थ रेल्वे हायकोर्ट दिल्लीमध्ये आहे. नॉर्थ सेंट्रल चा आहे अलाहाबाद मध्ये. ठीक आहे. नॉर्थ ईस्टचा आहे, सॉरी, नॉर्थ ईस्टचा आहे खोरापूर. त्यानंतर नॉर्थ वेस्ट मधला हेडक्वार्टर आहे जयपूर. वेस्ट मुख्यालय आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये 2 येतात, सेंट्रल आणि हे. सेंट्रल वेस्ट आहे जबलपूर मध्ये.
त्यानंतर साऊथ वेस्ट मध्ये आहे हुबळी, साऊथ मध्ये आहे चेन्नई, साऊथ सेंट्रल मध्ये आहे ओके, साऊथ सेंट्रल म्हणजे दक्षिण मध्ये सिकंदराबाद. अजून काय राहिले? हा, ईस्ट, साऊथ ईस्ट मध्ये आहेत बिलासपूर. ओके. अजून ठीक आहे, एवढेच आठवायलेत मला पण. असे टोटल 18 आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापैकी दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे? आता एक नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. नॉर्थ साऊथ डिस्टन्स आहे 720, पूर्व पश्चिम डिस्टन्स आहे 800, तर कमी आहे. ठीक आहे, काय आहे? कमी आहे. पुढचा प्रश्न आहे रेगूर मृदा. बघा, परत प्रश्न आला आपला रेगूर मृदावरती. रेगूर मृदा म्हणजे काळी माती, ज्या मातीचं 3/4 महाराष्ट्राच्या एरियाने कॅप्चर केलेलं आहे. रेगूर मातीमध्ये ही काळी असते आणि कापसासाठी सर्वात महत्वाची असते. आणि हे काळी मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते असं विचारले. कोकणमध्ये तर लॅटराइटिक सॉइल आढळते, हे माहित आहे आपल्याला. तर दख्खनचा पठार हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात नारळाच्या बागा कुठे आहेत? आता कोकणामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या नारळाच्या बागा पाहायला मिळतात. तर कुठे आहे कोकण? हे कुठे आहे? वेस्टर्न भागात आहे ना, पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? What does Maharashtra plateau owe its origin to? आता बघा, महाराष्ट्र प्लॅट्यू मध्ये सर्वात जास्त आहे बेसॉल्टिक रॉक, ज्याच्यामुळे रेगूर माती बनलेली आहे. ती होतं वोल्कॅनो इरप्शन, फिजर इरप्शन. ठीक आहे. ऑप्शन 4 आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात विपुल खनिज संपत्ती आहे? तर ती आहे, कुठे आहे ती? चंद्रपूर मध्ये आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? सर्वात जास्त जैवविविधता आपल्याला वेस्टर्न घाट, पश्चिम घाटात पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, भारताचे पवन ऊर्जा, आता ते आन्सर आहे तमिळनाडू त्यावेळेस. आता डेटा खूप चेंज झालेला असेल, करंट अफेअरच्या व्हिडिओत आपण तो कव्हर करू. पुढचा प्रश्न एक्झामिनरनं कॅन्सल केलेला आहे. पुढचा आता प्रश्न बघूयात. आता पशु, प्राणी, वनस्पती व या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वनजीव वन्यजीव संरक्षण कायदा संमत केलेला आहे? When was the Wildlife Protection Act passed by the Parliament for the protection of wildlife and natural vegetation? तर 1972 मध्ये हा कायदा संसदेने पास केलेला आहे. आता काही महत्वाचे कायदे मी तुम्हाला सांगतो. पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजेच इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986, हवा प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण कायदा हे एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन 1981, प्रदूषण पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974, वनजीव संरक्षण कायदा 1972, जैवविविधता कायदा बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002, वनस्पती संरक्षण कायदा म्हणजेच आपण आता जो बघितलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिक कायदा 2010 मध्ये आलेला. फॉरेस्ट कन्झर्वेशन म्हणजेच वन संवर्धन कायदा आलेला आहे 1980 मध्ये.
ओके, आय थिंक तुम्हाला बऱ्याचपैकी आयडिया आलेली असेल. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या द रिजन टू द ईस्ट ऑफ सह्याद्री डिस्क्राइब्ड ॲज. तर बघा, आपला महाराष्ट्र हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, ईस्ट भागाला म्हणलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर ईस्ट भाग डिस्क्राइब्ड ॲज रेन शॅडो. ओके, रेन शॅडो म्हणतो का वेट, काय म्हणतो आपण त्याला, रेन शॅडो म्हणतो. ठीक आहे. आता पश्चिम घाटाला वेगवेगळे नाव आहेत बघा. जसं की सह्याद्री महाराष्ट्रात म्हणलं जातं, निलगिरी हिल्स कर्नाटका आणि तमिळनाडूमध्ये म्हणलं जातं, अनामलाई हिल्स किंवा कार्डामॉम हिल्स केरळला म्हणलं जातं. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांना काय म्हणतात? वेस्टर्न फ्लोविंग रिव्हर्स, पश्चिम नद्या असं म्हणल्या जातं. ओके, तर ही नदी कोणती आहे? तापी भेटते, कावेरी भेटते, महानदी भेटते. आन्सर आहे ऑप्शन नंबर ऑप्शन, एक मिनिट, आपल्याला सॉरी सॉरी, माय मिस्टेक. नदी अरबी समुद्राला मिळते, तर तापी हीच नदी अरबी समुद्राला मिळते. कावेरी, महानदी, कृष्णा ह्या बे ऑफ बेंगॉलच्या तिकडे होऊन ट्रेन करतात. म्हणजे तापी ही वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहे, पश्चिम फ्लोईंग रिव्हर आहे, बाकीच्या ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहे. आता तोच प्रश्न आहे आपल्याला, पश्चिम फ्लोईंग कोणती नदी पश्चिम वाहिनी नाहीये? ओके, आपण बघितलं तापी नाहीये. ओके, पण उल्हास पण नाहीये, वैतरणा पण नाहीये, कुंडलिका पण पश्चिम वाहिनी नाहीये. सॉरी, कोणती नदी? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, कोण, सॉरी सॉरी सॉरी, माय मिस्टेक. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाहीये? तर ह्या तिन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत, तर उत्तर आहे वरीलपैकी कोणतीही नाही. ओके मित्रांनो, एक जस्ट मला थोडं पाणी पिऊ द्या. ओके, आता पश्चिम वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत ते आपण थोडंसं पाहूयात. बघा, कोकण मधल्या ज्या पण नद्या आहेत ना, त्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी येतात. ठीक आहे. आता काही नाव आहेत, जसे की शत्रुंजनी नदी, ओके, काली नदी, सावित्री नदी, वैतरणा, काली नदी, बेदरी नदी, शरावती, मांडोवी, साबरमती, माही, पुन्हा पेरियार, ह्या सर्व नद्या काय आहेत? पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. म्हणजे अरबी समुद्रामध्ये जाऊन त्या ड्रेन होतात. विच ऑफ द फॉलोइंग इज द फीचर ऑफ क्वाटरनरी ऍक्टिव्हिटी? खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायात लागू पडते? बघा, प्राय प्रायमरी ऍक्टिव्हिटीज मध्ये येतं शेती रिलेटेड सगळ्या गोष्टी. सेकंडरी मध्ये येतं मॅन्युफॅक्चरिंग. थर्ड मध्ये येतं सर्व्हिस सेक्टर म्हणजे आपलं IT. आणि चौथ्यामध्ये येतं संशोधन व विकास यावर अवलंबून. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहेत? आता कापूस कशावर होतो? रेगूर सॉइल आपण डिस्कस केले. उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील दगडी कोळशांचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर त्याचा वापर केला जातो औष्णी थर्मल पॉवर साठी. ओके, पुढचा आहे की औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाहीये? औद्योगिक विकासाची संबंधित नाहीये म्हणलंय त्यांनी ना, तर वरीलपैकी कोणते नाहीये? ओके, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, 1941 ते 1961 अशी 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली होती. त्या योजनेचे नाव आहे नागपूर योजना. ऑप्शन नंबर 2 आहे याचं उत्तर.
ऑप्शन नंबर झालं ना ते. पुढचा प्रश्न आहे, सन 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे? आता बघा, 2011चा लोकसंख्या जनगणना खूप महत्वाचा आहे मित्रांनो, आणि याच्यावरती ना मी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे की, आणि त्याच्यामध्ये जवळपास पूर्ण कन्सेप्ट मी ना कव्हर झाले पाहिजे तुम्हाला. कंबाईन साठी खूप महत्वाचे ठरेल. लवकरच मी याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार. आता याचं बघा उत्तर काय आहे. 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरतेची टक्केवारी काय आहे? महाराष्ट्राची साक्षरता आहे 82.91%. आता थोडं अनालिसिस करूयात. आता बघा, MPSC 2024 मध्ये 4 प्रश्न आलते, 2011 वर 2025 मध्ये ह्या वर्षी 5 प्रश्न आलेले. कंबाईन मध्ये पण ह्या वर्षी 2024 ला आपली जी झालती ना, 2024 ची जी एक्झाम झाली फेब्रुवारी 2025 मध्ये, त्याच्यामध्ये पण आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळाले. म्हणजे 2011 इज व्हेरी इम्पॉर्टंट हा. आता एक लक्षात ठेवा, भारतातील पुरुष साक्षर किती आहेत तर 82.14. त्यानंतर महिला किती साक्षर आहेत भारताच्या, सांगालो 65.46. आणि टोटल किती साक्षरता आहे भारताची तर 74%. बिहार मध्ये सर्वात कमी साक्षरता आहे 63.82. सर्वात जास्त साक्षरता केरळमध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे असं विचारलं त्यांनी आपल्याला. ठीक आहे, महाराष्ट्रात तर बीड या ठिकाणी सर्वात कमी आहे. भारतातील लिंग गुणोत्तर सेक्स रेशो जर बघितला आपण तर 940 महिला आहेत पर हजार पुरुषामागे. महाराष्ट्रामध्ये 929. ठीक आहे, पर हजार पुरुषापैकी. घनता 365 आहे महाराष्ट्राची. ओके. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठे आहे? केरळमध्ये, आणि सर्वात कमी आहे हरियाणामध्ये. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज साठी कोण जबाबदार आहे? ग्रामपंचायतीच्या डेली कामासाठी कोण जबाबदार आहे तर तो जबाबदार आहे ग्रामसेवक. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हटले आहे तर ते म्हटलेलं आहे आपले महात्मा गांधीजी. पुढचा प्रश्न आहे, विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? व्हॉट इज द ड्राफ्ट प्रपोजल ऑफ अ लॉ नोन ॲज? अरे ह्याला म्हणतात बिल, म्हणजे विधेयक. ओके. पुढचा प्रश्न, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत येतो? हे फॉरेन अफेअर कोणत्या लिस्ट मध्ये येतो? 7 शेड्यूल मध्ये 3 लिस्ट आहेत बघा. ओके, युनियन, कॉन्करंट आणि स्टेट. युनियन म्हणलं की फक्त सेंटर येतं, कॉन्करंट मध्ये की सेंटर प्लस युनियन दोन्ही येतात, आणि स्टेट म्हणलं की फक्त स्टेट येतं. तर हा सब्जेक्ट आहे युनियनचा. अजून कोणता असेल? डिफेन्स कशामध्ये आहे? युनियन मध्येच आहे. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवूयात आपण याच्यामध्ये, जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती? जिल्हा याच्यामध्ये सर्वात महत्वाची समिती आहे स्थायी समिती. मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी इन द जिल्हा परिषद ही स्टँडिंग कमिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी इन जिल्हा परिषद. ओके, सॉरी फॉर दॅट. थोडस, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांना, आता बघा हा याच्यामध्ये आता अपडेट झालेला आहे. आता 2025 मध्ये पण आपल्याला अँग्लो इंडियन वरती एक प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, उत्तर अँग्लो इंडियन आहे. एक लक्षात ठेवा, आता 2020च्या जानेवारी मध्ये अमेंडमेंट द्वारे अँग्लो इंडियनची जी 2 सीट होते ना, तर ते आता राखीव जागा रद्द करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, 126वा घटना दुरुस्ती बिल होतं 2019च, आणि कोणतं ऍक्ट होतं? 104 घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट होता. ओके, 104वे संविधान दुरुस्ती अधिनियम होतं 2019 ला. याच्या अंतर्गत आपण हे 2 जे मेंबर होते
नॉमिनेशनचं ते रद्द करून टाकलंय. बिलचं नाव किती आहे? 126व बिल आणि 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, घटना दुरुस्ती कायदा. लक्षात ठेवा. आता पुढचा, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे आहेत? बेंच ऑफ मुंबई हाय कोर्ट लोकेटेड इन नागपूर. आता बघा, मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट हे महाराष्ट्र, गोवा, दमन नगर हवेली, दमन आणि दीव यांच्यासाठी आहेत. ठीक आहे. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर त्याला ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. ठीक आहे. घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख असतो राज्यपाल. ठीक आहे. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ स्टेट हा असतो गव्हर्नर. आता गव्हर्नर कोणाकोणाची अपॉइंटमेंट करतो ते पण तर पाहूयात. एक मिनिट हा. हम्म. आता बघा, प्रेसिडेंट अपॉइंट करतो गव्हर्नरला आणि प्रेसिडेंटच्या वरतीच गव्हर्नर कार्य करतो. त्याला केव्हा पण रिमूव्ह केलं जातं. म्हणायला त्याचा टेन्युअर 5 वर्षाचा आहे, पण त्याला केव्हा पण पदावरून दूर करू शकतात. गव्हर्नर अपॉइंट करतो चीफ मिनिस्टरला आणि चीफ मिनिस्टरच्या ऍडवाइस वरून चीफ मिनिस्टरच्या काउन्सिल ऑफ मेंबरला पण अपॉइंट करतो. ओके. आता एक लक्षात ठेवा. आता बघा खालील प्रश्न, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट ची नेमणूक कोण करतं? तर बघा, याची नेमणूक ना राज्यपाल नाही करत, राष्ट्रपती करतात. ठीक आहे. राष्ट्रपती हायकोर्टाचे जज, चीफ जज असो, सुप्रीम कोर्टाचे जज, चीफ जज असो, तेच अपॉइंट करतात. पण जे डिस्ट्रिक्ट लेवलचे राहतात ना न्यायालय, त्याची अपॉइंटमेंट राज्यपाल करतात. ठीक आहे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतं? तर ते करतात जिल्हा परिषद. सँक्शन द बजेट ऑफ पंचायत समिती. ठीक आहे. पंचायत समिती. भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर तो असतो केंद्रीय कॅबिनेटचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान असतो. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ मतदारसंघ राखीव आहेत? हाऊ मेनी स्टेट लेजिस्लेटिव्ह स्टेट हाऊ मेनी legislative assemblies constituencies are reserved for SC STs in महाराष्ट्र? तर बघा, महाराष्ट्रामध्ये आहेत 54. ठीक आहे. आता महाराष्ट्राचं आपल्याला त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बद्दल विचारलं, जर लोकसभेबद्दल विचारलं तर SC चे आहेत किती आहेत? SC चे SC अनुसूचित जातीचे आहेत 5 आणि अनुसूचित जमातीचे आहेत 4 जागा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक आता राष्ट्रपती असतो, सर्वांना माहित आहे. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर हे 6 महिन्यापेक्षा कमी असावे. ठीक आहे. 6 महिन्यापेक्षा कमी असावे. गॅप झाला जेव्हा अविश्वास ठराव, ओके, नॉन कॉन्फिडन्स मोशन संमत होतो तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त होते. काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज said to be dissolved when non confidence motion passes in. हे बघा, नो कॉन्फिडन्स मोशन हा फक्त लोकसभेतच इंट्रोड्यूस होतो आणि नो कॉन्फिडन्स इंट्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागतं? नो कॉन्फिडन्स मोशन ज्यावेळेस लागतो त्यावेळेस
म्हणजे ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस काउन्सिल ऑफ मिनिस्टर प्लस प्राईम मिनिस्टर सर्वांना काय करावं लागतं, रिझाईन करावं लागतं. ओके. आणि पुढचा प्रश्न आहे, बलवंत राय मेहता कमिटीची शिफारस कोण केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीयची आहे? आता बघा, बलवंत राय मेहता म्हणजे किती आहे, 3. 3 टियर त्यांनी सांगितलेली होती. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काही जर बघायचं असेल तर काय सांगणार आपण, की बलवंत राय मेहता यांनी 1957 मध्ये ही कमिटी चालू केली. 3 कोणकोणते लेयर आहेत? ग्रामपंचायत, ग्रामपंचायत नंतर जिल्हा, सॉरी, ग्रामपंचायत हे ग्राम लेवलवरती आहे. ठीक आहे. ग्रामपंचायतच्या नंतर आहे गाव पातळीवरती, पंचायत समिती आहे तालुका किंवा ब्लॉक पातळीवरती, आणि त्याला नंतर आहे जिल्हा परिषद जी की जिल्हा पातळीवरती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रात पंचायतची सुरुवात झाली 1 मे 1962 मध्ये. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960 मध्ये 1 मे 1960 रोजी भारत आणि सॉरी महाराष्ट्र आणि गुजरात हे सेपरेट झाले ड्यू टू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स. ठीक आहे. कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत हे सेपरेट झाले? बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1963. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1963 च्या अंतर्गत झालेले आहेत. पुढचा काय, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात? राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर who is appointed by the state government to municipal corporation वरती कोण अपॉइंट केलं जातं बाय द स्टेट ऑफ गव्हर्नमेंट? तर हे करतो कमिशनर. ओके. आयुक्त. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, मिनिस्ट्री, आता हे काही त्यावेळेसचा न्यूजपेपर आहे, आपल्यासाठी कामाचा नाही. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षण काय मानव विकास निधीयामध्ये महाराष्ट्र किती म्हणजे काही हे पण करंट अफेअर रिलेटेड आहे, नॉट रिलेव्हंट फॉर अस. 128 बघूया आपण आता. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसेवा गॅरंटी अधिनियम 2010 लागू केला होता? कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी ऍक्ट हा सर्वात प्रथम मध्य प्रदेशमध्ये लागू केला होता 2010 चा हा कायदा? पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर ही झाली होती 2000 ते 2001. ठीक आहे. या वर्षी चालू झाली होती. अण्णा टीम मधील कोण पूर्वी शासकीय सेवेत होते? तर अण्णा कोण कोण होतं? अण्णा हजारे होते, किरण बेदी तर IPS होत्या, केजरीवाल पण कशा तरी होते. ऑप्शन आहे 4. आणि अण्णाभाऊ साठे तर स्वतः आर्मी मध्ये होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो? तर आता बघा, हा प्रश्न ना एक्झामिनरनं कॅन्सल केलाय कारण की त्याच्यात डेटच दिलेली नाहीये त्यांनी. तर हा 6 एप्रिल 6 एप्रिल 2013 पासून सुरू करण्यात आलेला होता. आणि म्हणजे 2012ला सांगितलं की 2013 मध्ये पब्लिक होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन संयुक्त महासभेने स्थापना केली. ओके. युनेस्को केव्हा? 6 एप्रिल 2023. म्हणजे सुप्रीम इंटरनॅशनल स्पोर्ट डे ऑब्झर्व केला जातो 6 एप्रिल 2013. सध्या युनियनचे काही कामाचं नाही. सध्या लिबियामध्ये कोणते आहे, काही कामाचं नाही. 134 बघूया आपण. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर 34 जिल्हा परिषद. भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे? तर ते आहे गोवा. आणि सर्वात जास्त कोणाचे आहेत? राजस्थानचे. बरं, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचा आहे मित्रांनो? तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
आणि एरिया वाईज महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे तो पण मला सांगा. भारताच्या सैन्याचे विद्यमान प्रमुख कोण आहेत? ओके. हु इज द प्रेझेंट चीफ ऑफ इंडियन आर्मी? हु इज द प्रेझेंट चीफ ऑफ इंडियन आर्मी? तर ते आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. ओके, जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्याचे. ठीक आहे, हे ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये कारण की हे जुने येतं. जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताच्या लष्कराचे विभाग विद्यमान सेनाप्रमुख आहेत. वर्ल्ड ट्रेड जागतिक व्यापार संस्थेने म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय जेनेवा मध्ये आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, याच्यात काही एक्सप्लेनेशन नाहीये. इम्पॉर्टंट वन लाईनर आहेत, आपल्याला तेच पुढे एक्झाम मध्ये कामा येऊ शकतात, कुठे पण एलिमिनेशनला का होईना. कधी भारतातील कोणत्या घटकांची स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे? आता बघा, हे तर आउटडेटेड आहे. जम्मू काश्मीर मध्ये होतं ते, आता तर 2019 ते रिव्ह्यू झाले. 1900 आता हे पण काही कामाचं नाहीये. 140 ऑक्टोबर 2010 मध्ये भारत आणि रिकाम जागे यांनी नवीन सामाजिक सुरक्षा आता हे पण त्यावेळेस करंट अफेअर आहे, कामच नाही. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी ऑब्झर्व केला जातो? तर मानवी हक्क दिन हा ऑब्झर्व केला जातो 10 डिसेंबरला. ठीक आहे. स्त्री भ्रूण हत्या संबंधी कोणत्या महिला खासदारांनी सर्वात सुरुवात केलेली आहे? तर सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकतात? ठीक आहे. हाऊ मेनी मेंबर्स कॅन बी देअर इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? तर असतात 60 ते 500. ओके, 60 ते 500 लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये असतात. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, युनेस्कोने कोणत्या विद्यापीठात जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे? कोणत्या विद्यापीठाला जगाचा सर्वात मोठा विद्यापीठ? तर तो आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ. ठीक आहे, ज्याला इग्नो पण म्हटलं जातं. 2008च्या महाराष्ट्र केसरीचा हे काही कामाचं नाही आपल्याला. विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? तर विधान परिषदेमध्ये विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थाकडून, त्याचबरोबर पदवीधर मतदानसंघातून व शिक्षण मतदानसंघातून निवड केलेली जाते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके. महाराष्ट्रातील पहिला पूल वांद्रे वरळी सी लिंक किती किलोमीटरचा आहे? तर हा पूल आहे 5.6 ओके किलोमीटरचा. तंटामुक्त गाव कोणाला दिलेला आहे? काही कामाचं नाही आपल्यासाठी. आता हा प्रश्न महत्वाचा आहे, लोकसभेच्या सभापती कोण आहेत? आता बघा, हा प्रश्न त्यावेळेस खूप मध्ये होता, न्यूज मध्ये असणार आहे, कारण की मीरा कुमार ह्या पहिल्या लोकसभेच्या सभापती म्हणजे स्पीकर झालेल्या होत्या. दुसऱ्या कोण आहेत? सुषमा स्वराज आहेत. ओके. येऊ शकतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. अण्णा हजारेंनी कशाचा आग्रह धरला आहे? अण्णा हजारे साहेबांनी आग्रह धरला आहे जनलोकपाल कायद्यासाठी. ओके. रिलिजियस जनलोकपाल कायदा याच्यासाठी अण्णा हजारेंनी आग्रह धरला आहे, जनलोकपाल कायदा. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण आज 150 वजा 20 करा 130 प्रश्न जवळपास सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. करंट अफेअरचे तर आपल्याला फक्त आयडिया घ्यायच्यात आणि आपली करंट अफेअरची सिरीज तर चालूच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही सजेशन द्यायचे असेल, ठीक आहे, तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चन मध्ये डाऊट असेल ना, तर त्या प्रश्नाचा ना टाइमलाईन मेन्शन करा, म्हणजे मला तो प्रश्न समजायला सोपा जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला ट्राय करेल तो एक्सप्लेन करायचा. जर तुम्हाला काही डाऊट्स पण असतील तर टेलिग्राम वरती माझा नंबर आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता टेलिग्राम वरती किंवा. ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात आपण लवकरच. जय हिंद, टेक केअर, बाय बाय.